जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात प्रचारादरम्यान ठाकरेंचे आणि शिंदेंचे शिवसैनिक मध्यरात्री आमने-सामने आले होते। शिंदेंच्या शिवसैनिकांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी रवींद्र वायकरांच्या कार्यकर्त्यांकडून महिला मतदारांना वस्तूंचं वाटप होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या महिला शिवसैनिकांना मारहाण केल्याचा आरोप केलाय। दरम्यान मध्यरात्री काही काळ जोगेश्वरीमध्ये तणावाची परिस्थिती होती। जोगेश्वरीतल्या या सगळ्या राड्यावरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। दादर मतदारसंघामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या किंवा जिथे मिलिंद देवरा निवडणूक लढतात आदित्य ठाकरेंसमोर तिथेही पैसे आणि महिलांना लागणाऱ्या वस्तूंचं वाटप, जोगेश्वरीमध्ये पैशाचं वाटप तर सर्रास सुरूच आहे, पण अशा प्रकारे सुद्धा वाटप करून महिला मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहे। आणि मग शिवसैनिक किंवा आमच्या महिला शिवसैनिक जाऊन तिथे धाड घालतात, तेव्हा हा राडा होतो। निवडणूक आयोगाला जर काही करायचं असेल तर त्याने अशा ठिकाणी कारवाई केली पाहिजे, पण निवडणूक आयोग अशा प्रकारची कारवाई कधी करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।